मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर वाहने थांबवून फोटो आणि रील्स काढणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली असून ₹500 दंड आकारला जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प नुकताच वाहतुकीसाठी खुला झाला आहे. हा नवीन महामार्ग सुरू होऊन 48 तास उलटत नाही तोवर आता महामार्ग पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर वाहने थांबवून फोटो आणि रील्स बनवणाऱ्या पर्यटकांवर आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून बोगद्यात आणि पुलावर गाड्या उभ्या करणाऱ्या 15 वाहन चालकांवर शनिवारी महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. मुंबई ते पुणे दरम्यान खोपोली ते कुसगाव दरम्यानची 13.3 किलोमीटरची मार्गिका आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार मानली जात आहे. यातील 2 बोगदे जगातील सर्वात रुंद बोगदे ठरले आहेत. त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. तसेच येथील केबल स्टेड पूल देशातील सर्वात उंच पूल आहे. निसर्गरम्य परिसर आणि या भव्य रचनेमुळे अनेक वाहन चालक बोगद्यात किंवा पुलावर गाड्या थांबवून सेल्फी, फोटो आणि रील्स काढताना दिसत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर मिसिंग लिंकवर वाहने थांबवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मार्ग प्रवेश नियंत्रित असून येथे वाहनांची वेगमर्यादा ताशी 80 ते 100 किलोमीटर आहे. अशा वेगवान मार्गावर वाहने थांबवणे हे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नसून अपघातांना निमंत्रण देणारे आहे. मोटार वाहन कायद्यातील कलम 122 आणि 177 अंतर्गत चुकीच्या पद्धतीने पार्किंग आणि अडथळा निर्माण करण्यामुळे कारवाई केली जात आहे. यात दोषी आढळणाऱ्या वाहनचालकांकडून ₹500 दंड वसूल केला जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच MSRDCने स्पष्ट केले आहे की मिसिंग लिंक हा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हे एक वाहतुकीचे साधन आहे, पर्यटन स्थळ नाही. प्रवाशांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी कोठेही वाहने थांबवू नयेत.